श्री स्वामी समर्थ। आज तुम्ही हा स्वामींचा संदेश ऐकत आहात। तुम्ही खूप भाग्यवान आहात। स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तू काळजी कशाला करतोस? मी ना सदैव तुझ्या पाठीशी आहे। तू काळजी करू नको, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव। मी आहे। स्वामी सांगतात, मी दुसऱ्या देवाप्रमाणे तुम्हाला फसवणारा देव नाही। मी तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख आणि समाधान देणारा देव आहे। तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मला सांगू शकता। तुमचा माझ्यावर आणि माझ्या शक्तीवर विश्वास असल्यास तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आता मी तुम्हाला जो सांगत आहे ते काम तुम्ही ऐका, जमेल तर पूर्ण सुद्धा करा। आतापासून वेळ मोजा, पुढील येणारे फक्त 10 मिनिटे। तुम्ही न चुकता हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकायचा आहे। जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तरच हा संदेश शेवटपर्यंत ऐका। तुम्ही जर स्वामी माऊलींना तुमचा देव मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला कदाचित काही गोष्टीसाठी वेळ नसेल, कदाचित आज तुम्हाला हा संदेश ऐकायला सुद्धा वेळ नसेल, पण शेवटपर्यंत हा स्वामी संदेश ऐका। कारण जर तुम्ही आजचा हा संदेश पूर्ण ऐकला तर तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळेल। त्यामुळे हा स्वामी संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐका। तुम्ही या संदेशाला जर एक लाईक कराल तर आयुष्यात मोठा चमत्कार दिसेल। एकदा लाईक करून तर पहा। स्वामी म्हणतात, माणूस चुकीचे कार्य करतेवेळी उजव्या, डाव्या, मागे, पुढे अशा चारही बाजूला पाहतो, पण त्या मूर्ख व्यक्तीला, त्या मूर्ख माणसाला हे कधीच कळत नाही की आपल्याला वरे सुद्धा बघावं लागतं। कारण आपण जरी वरे बघितलं नाही, पण तो देव वरून आपल्याला खाली पाहत असतो। खरे प्रेम तेच असते जे दुसऱ्याला आनंद देते। खरे प्रेम तेच असते जे दुसऱ्याला सुख देते। प्रेम म्हणून दुसऱ्याला त्रास देणं यात काहीच अर्थ नाही। स्वामी सांगतात, जो व्यक्ती नेहमी संशय घेतो त्याला आनंद या जगात किंवा कोठेही नाही। स्वामी म्हणतात, बाळा, लक्षात ठेव, तुझा क्रोध तुझं सर्व काही बर्बाद करू शकते। क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट बुद्धीने तो स्वतःचेच नुकसान करून बसतो। स्वामी म्हणतात, माणसाची प्रतिष्ठा, वंश, वैभव या तिन्ही अहंकारामुळे निघून जातात। विश्वास बसत नसेल तर रावण, कौरव आणि कंस यांचा अंत पहा। या सगळ्यांची प्रतिष्ठा, वंश, वैभव आणि अहंकार यामुळे सर्व काही बर्बाद झालं। स्वामी सांगतात, ते लक्षात घ्या। मनुष्य हा कोणत्या प्रकारे बनतो तर मनुष्य हा आपल्या विचारांनी तयार झालेला असतो। जसा तो विचार करतो तसा तो बनतो। श्री कृष्ण सुद्धा म्हणतात की ज्याला तुमची पर्वा नाही अशा व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा एकटे चालणे केव्हाही चालतात। बाळा, लक्षात ठेव, आयुष्य सोपे आहे। कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका। या जगात अशक्य असं काहीच नाही, सर्व काही शक्य आहे। तुम्हाला स्वतःला आवडत नाही तसे इतरांशी कधीही वागू नका। कारण स्वामी म्हणतात, कर्मा वापस येतो। तुम्ही जे काही कर्म करता ते तसेच परत तुम्हालाही मिळतात। स्वामी बोलतात, जे काही कराल ते परत मिळेल। त्यामुळे जे काही करायचे ते विचारपूर्वक करा।
वाईट कर्म करायला लागत नाहीत, ते होऊन जातात आणि चांगले कर्म होत नाहीत, ते करावे लागतात. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, या शक्तिशाली व्हिडिओला तुम्ही आत्तापर्यंत पाहत असाल तर आत्ताच एक लाईक करा. या संदेशाला लाईक केल्यानंतर तुम्हाला एक आशीर्वाद प्राप्त होईल. त्या आशीर्वादासाठी लाईक करा. आयुष्यात 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, पाहिलेली वेळ आणि दुसरे म्हणजे वेळ कोणाचीच नसते आणि प्रेम प्रत्येकाचे नसते. स्वामी सांगतात, एक लक्षात ठेवा, चमत्कार तेच घडवतात जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात. तुमचा जर तुमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही. पहिले स्वतःवर विश्वास ठेवा, नंतर देवावर ठेवा. अन्य जीवाला दुःख देऊन तू मला सुखी कसा पाहू शकतो? अरे बाळा, तू तर एक व्यक्ती आहे, तू माणूस आहे आणि तुझी माणुसकी तू विसरतोयस कशाला? प्रत्येकामध्ये आपली ताकद व कमजोरी असते. मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला महत्त्व दिले पाहिजे, कारण वेळ आल्यावरच प्रत्येक गोष्ट होते. वेळेसारखा कोणीच नाही आणि वेळ ज्याची चांगली असेल त्याचा राजाही गुलाम बनतो आणि ज्याची वेळ खराब असेल गुलामही त्याचा राजा बनतो. एक लक्षात ठेवा, आयुष्यात लोक तुमची स्थिती पाहून नसता येत, लोक तर तुमची वेळ पाहून तुमच्या जवळ येतात. तुमची वेळ चांगली असेल तर लोक तुमच्या जवळ येतील, वेळ खराब असेल तर लोक तुमच्या जवळून दूर जातील. लक्षात ठेवा, फक्त समजावून सांगून वाईट लोकांना समजले असते तर काही गोष्टी महाभारत घडू शकल्या नसत्या, कारण तेथे तर स्वतः श्रीकृष्ण होते त्यांना चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी. पण वाईट लोक समजावून ऐकत नसतात. इच्छांचा त्याग हे सुखाचे सर्वात मोठे कारण आहे. तुमच्या मनाला जर तुमच्या ताब्यात केलं नाही तर एखाद्याच्या शत्रूप्रमाणे ते तुम्हाला वागू लागेल. तुमचं मन तुम्हाला बर्बाद करू शकते, तुमचं मन तुम्हाला पूर्णपणे नष्ट करू शकते. हे मन आहे तुम्हाला पूर्णपणे संपवू शकते. फक्त एकदा त्या मनाला वशमध्ये करायला शिका, कारण जर का तुम्ही हे शिकले तर तुम्हाला कोणतीच गोष्ट अशक्य राहणार नाही, कोणतीच गोष्ट तुम्हाला जमणार नाही असे होणार नाही. माणसाचे पतन तेव्हा सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली आणण्यासाठी इतरांकडून सल्ला घेऊ लागतो. अरे बाळा, अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात, पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात. नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रता असावी लागते. छळ कपट करून तर महाभारत रचले जाते. आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्याला शत्रूसारखे वागू लागते. जर आपण आपल्याच मनावर नियंत्रण ठेवले तर काहीही करू शकतो, पण जर का ते नियंत्रण ठेवता आले नाही तर काहीच करू शकत नाही. प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही, आणि गुन्हा हा एक असा अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही. तुमच्या मनाला जर तुमच्या ताब्यात केलं नाही तर ते एखाद्या अशा व्यक्तीसारखा वागेल जो तुम्हाला नष्ट करेल. तो एका अशा व्यक्तीसारखा बनेल ज्याला तुमचं चांगलं कधीच आवडत नसतं. आपल्या आयुष्यात कधी आपल्या कलेवर गर्व करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे डुबतो. त्यामुळे कला आहे तर ठीक आहे, त्याचा अभिमान ठेवा, पण गर्व करू नका. आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे, तर आयुष्य म्हणजे वर्तमान काळ आहे. म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा. माणुसकी चुकीचे कार्य करायला सांगत नाही, तर चुकीचे कार्य करून माणुसकी जात असते. मनुष्य आपल्या विश्वासाच्या जोरावर त्याच्यासारखे बनतो. आयुष्यात दुःख मिळायचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय.
या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. श्रीकृष्ण यांनी खूप चांगल्या गोष्टी सांगल्या आहेत. नाहार म्हणजे जीत पाहिजे, हे जीत करण्याचे पहिले मंत्र होय. यशस्वी होण्यासाठी आपल्या माणसांची साथ आवश्यक असते, कारण एकतामध्ये बळ आहे. या गोष्टीवर एकदाच विश्वास ठेवून पहा. तुम्हाला काही अशा गोष्टी अनुभवायला मिळतील ज्या कदाचित तुम्ही याआधी कधी अनुभवल्या नसतील. आपण प्रयत्न केल्यास आपले अस्वस्थ मन सहज नियंत्रित होऊ शकते आणि ते केले सुद्धा जाऊ शकते. वाईट कर्म करावे लागत नाहीत, ते आपोआप घडले जातात. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, चांगले कर्म होतील किंवा होऊन जातील हे चुकीचे आहे तर ते करावे लागतील हेच बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. माणसाचे पतन तेव्हाच सुरू होते जेव्हा तो प्रियजनांना खाली आणण्यासाठी काही अशा लोकांकडून सल्ले घ्यायला लागतो जे की त्याचे स्वतःचेच आपले आहेत. पण एक लक्षात ठेवा, तेही काही वेळानंतर तुम्हाला तसेच नियोजन करून खाली खेचण्यास काम करतील. अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात, पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात. कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका. कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेल्या मागच्या जन्माचे कर्ज असेल. आयुष्य ना कालचे आहे ना आजचे. आयुष्य ते आहे ते सध्याचे आहे. तुम्ही ज्या स्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये हे आयुष्य जगत आहात तेच आयुष्य बरोबर आहे. जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तयार राहा. तो तुम्हाला तुम्ही न अपेक्षा केलेला त्यापेक्षाही जास्त देणार आहे. देव वाट सुद्धा त्यांना पाहावे लागते जे विचार करतात की देव आपल्याला काहीतरी देणार. अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हींचा विनाश होतो. अहंकार एक अशी गोष्ट आहे ते तुम्हाला पूर्णपणे संपवून टाकतो. स्वामी सांगतात, तुम्ही माझा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण हा संदेश तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. या संदेशानंतर तुम्हाला अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्या याआधी कधीच झाल्या नव्हत्या. त्यामुळे विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य बदलणार आहे. स्वामी म्हणतात, प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वर दिसतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तू माझ्यावर प्रेम करशील तेव्हा मी तुला प्रत्येक गोष्ट देईन, कारण मी तो आहे जो तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेवायला शिक. जे दान एखाद्या गरजू व्यक्तीला कर्तव्य समजून बिनधास्त दिले जाते ते पुण्य मानले जाते. अरे बाळा, स्वामी तुलाच म्हणत आहे, तुझा विश्वास नाही का? तू ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टी तू नाही तर आम्ही करतोय, कारण तुझ्या हृदयात आम्ही आहोत. ज्याने मनावर विजय मिळवला त्याने आधीच भगवंताची प्राप्ती केली आहे, कारण त्याला शांती मिळाली आहे. अशा व्यक्तीसाठी सुख दुःख, थंडी आणि उष्णता आणि मान अपमान सारखेच असतात. अरे बाळा, तू काळजी नको करू, तुला जे पाहिजे ते देऊ आम्ही, फक्त विश्वास ठेव. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. स्वामी सांगतात, देवाची, ब्रह्मांडाची, गुरूंची, पालकांची, शिक्षकांची पूजा करणे आणि पवित्रता, साधेपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा ही शारीरिक तपस्या आहे. स्वामी सांगतात, आयुष्य आजच आहे, ते संघर्ष हे भविष्याचे दुसरे नाव म्हणून ओळखा. देव प्रत्येकाच्या जीवाच्या हृदयात विराजमान आहे, त्यामुळे देवाचा सन्मान करा. प्रत्येक जीवात देव आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, जर तुम्ही जास्त राग कराल, जास्त तुम्ही क्रोध आणाल तर स्वतःलाच बर्बाद कराल, कारण हे सर्व तुम्हाला बर्बादच करणार. एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा सोबतीने ध्येय गाठण्यासाठी शिकणं हे फार महत्त्वाचं असतं. स्वामी सांगतात, तो येतो, दंगा करतो, हातात घेऊन जातो, तो म्हणजे फक्त आपले कर्म आहेत.
कर्म करा ते वापस येतील. जर चांगले केले तर चांगलं फळ देऊन जातील, पण वाईट केले तर आपलं सर्व काही वाईटच करून जातील. त्यामुळे आपले कर्म हे सदैव लक्षात ठेवा. कदाचित स्वामी म्हणतात, तुम्ही माझे भक्ती करा, माझे नामस्मरण करा, पण माझ्या मठात येऊ नका. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही माझी भक्तीही करत असाल पण कर्म चुकीचे असतील तर बाळा, त्यात मी सुद्धा तुझी साथ देणार नाही. कर्म योग्य ठेव, तरच तुला यशाची प्राप्ती मिळेल, तरच तुला माझा आशीर्वाद मिळेल. आजच्या या पवित्र दिनी तुम्ही हा स्वामी संदेश ऐकत आहात. तुम्हाला आनंदाची बातमी येणार आहे, यावर तुमचा विश्वास असेल. त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका, ती बातमी लवकर मिळेल. फक्त विश्वासाने एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट आपली आहे, ती फक्त घ्यायला शिका. अरे बाळा, हे आयुष्य आहे. येथे काही गोष्टी मागल्याने मिळतात तर काही गोष्टी मिळत नाही. त्यासाठी आपल्याला लढावं लागतं. येथे रडण्याने काही होत नाही, लढणं शिक. कारण जे येथे लढलं आहे त्यानं इतिहास लिहिला, आणि जे रडलं आहे ते पुन्हा दिसलंच नाही. आयुष्य सोपं नसतं. जगायला जर गेला तर तुला कळेल की हे आयुष्य कसं आहे. त्यामुळे आत्ताही वेळ गेलेली नाही. तू विचार करू नको, जास्तची चिंता करू नको. फक्त तुझे कर्म, तुझे काम हे प्रामाणिकपणे कर. सर्व काही ठीक होईल. बाळा, तुझा विश्वास ठेव, तू काहीही करू शकतो. मनातील तुझ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला सांग. कदाचित तुला त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगण्यास आवडत नसेल, पण मला सांगू शकतो, कारण मी तुझा देव आहे. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? तुला माझ्यावर भरोसा नाही का? मी सर्व तुझं तुझ्या मनासारखं करेल. अरे विश्वास ठेव, काळजी करू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. कधी तुला हारू देणार नाही. कदाचित तू कधी थकला असेल तर तुला त्यामधूनही मी बाहेर काढेल. अरे बाळा, तू काळजी करूच नको. तू काळजी करतोय तरी कशाला? तू भीतोयस तरी कशाला? तुझ्या पाठीशी आहे मी. या जगाचा ब्रह्मांड नायक आहे मी. स्वामींना तुम्ही मानत असाल तर एकदा कमेंटमध्ये होय स्वामी शक्तीला मी मानतो असं लिहा. स्वामी सांगतात, आपला विश्वास नशिबापेक्षा आपल्या कर्तृत्वावर असावा. कारण येणारी वेळ ही आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे येते. खोटे बोलून बोलून लोक सर्व माणसे जिंकतात, आणि आपण मात्र खरे बोलून सर्व काही दूर करतो. मोठ्यांकडून आशीर्वाद मिळावा, जगाकडून आनंद मिळावा, भगवंताकडून कृपा मिळावी, सर्वांकडून स्नेह मिळावा. भगवंताकडे हीच प्रार्थना आहे. या सर्वांचे मने जिंकून फक्त आपण काय करणार? स्पष्ट आणि खरे बोलणारी माणसे दुसऱ्याच्या नेहमी नजरेत चुकीची ठरतात. पण एक लक्षात ठेवा, एका परीक्षेत एक प्रश्न असा विचारला की दिलेल्या वाक्याचा अर्थ लिहा, आणि वाक्य होतं, आजपर्यंत बँकमध्ये कोट्याधीशांचे घोटाळे झालेले आहेत. एका प्रतिभावान विद्यार्थ्याने याचे उत्तर म्हणजेच अर्थ लिहिले की माणूस हा लक्ष्मीला चोरून नेऊ शकतो, परंतु सरस्वतीला नाही. म्हणूनच आपल्या मुलांना सुशिक्षित करा. कारण धनवान कराल तर त्यांचं धन कोणी चोरून घेऊन जाऊ शकेल, पण जर त्यांना सुशिक्षित कराल तर ते शिकलेले राहतील आणि ते सरस्वती कोणी नेऊ शकणार नाही. या जगात एकही माणूस असा नाही की जो कधीही चुकला नसेल. बस कुणाच्या चुका दिसतायत तर कुणाच्या दिसत नाहीत. फरक एवढाच असतो. जर कुणी 2 शब्द प्रेमाने बोलले तर भावुक होऊन जाऊ नका, कारण लोक फायदा असल्यावरच प्रेमाने बोलतात. आनंद हा कधीही रेडीमेड मिळत नाही.
त्याकरिता आजीवन कष्ट आणि अथक प्रयत्न करावे लागतात. जेव्हा अंडे बाहेरील शक्तीने फुटते तेव्हा एक जीव समाप्त होतो, परंतु तेच अंडे जर आतील शक्तीने फुटले तेव्हा एका जीवनाला सुरुवात होते. आतून मिळालेली शक्ती नेहमी जीवन घडवते. जीवनाची डायरी लिहिणारा तर तो ईश्वर असतो, परंतु वाचणारे फक्त आपण असतो. आयुष्यात पुष्कळ काही पाहिजे असेल, परंतु जे पाहिजे असते तेच मिळत नसते. सर्व काही नशिबात असेल, परंतु आपले नशीब घडवणे हे आपल्या हातात असते. तोंडावर गोड गोड बोलून मागे वाईट शब्द बोलणे म्हणजे पुढून नाही तर पाठीवर वार केल्यासारखं आहे. फणसाची चव आणि रूप यातलं अंतर खाणाऱ्याला कळते. माणसाची चाक आणि माणसाची परख ही त्याच्या रूपातून करू नका. खरा महत्त्वाचा असतो तो त्याचा स्वभाव. जो त्या व्यक्तीचा स्वभाव आहे त्याचप्रमाणे तो असेल. या जीवनाच्या प्रवासात मी खूप काही कमावले आहे आणि खूप काही गमावले आहे. या गोष्टी मनातून काढा. तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माणूस आहात आणि तुम्ही माणुसकीने जगत आहात. आयुष्य नेहमी मोजकेच असते, ते हसत हसत जगायचे असते. जुडलेले नाते कधी तोडायचे नसते. सुख दुःखाने भरलेले हे आयुष्य असते. कुठे काही हरवून जाते तर कुठे काही सापडते. त्यातून सापडलेले वापस चालायचे असते. आयुष्य बिंदास जगा. नावे ठेवायला लोक तर बादशाह बसून आहेत. आपल्या वाढत्या वयापेक्षाही आपल्या वाढत्या अपेक्षा आपल्याला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही आहे, परंतु सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे. तुम्ही जर स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलतात. स्वतःला जितके बदलायचे होते तितके बदलले आहे. आता जीवनाला बदला. अरे बाळा, आयुष्य एक धुळीने मनासारखे रस्ता आहे. त्यावर एक एक पाऊल अगदी यशस्वी पद्धतीने टाकावं लागतं. लोकांना फक्त एकच काम चांगलं जमतं, ते म्हणजे दुसऱ्यांनाच नाव ठेवणं. स्वतःवरील विश्वासाला कधीही कमी होऊ देऊ नका. सूर्योदय तर फक्त एकच नियम असते, ते म्हणजे खरे तर दिवस आहे आणि नसेल तर विचारांना सुरू होतो. स्वामी म्हणतात, तुमचा कदाचित ह्या गोष्टीवर विश्वास बसत नसेल की तुम्ही काहीही करू शकता, पण जेव्हा तुम्ही स्वतःलाच करून दाखवाल तेव्हा तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल. त्यामुळे काहीतरी करण्याची जिद्द नेहमी मनात ठेवा. तुम्ही प्रयत्न करा, काहीही करू शकाल. विश्वास ठेवा, तुम्ही अनंत आहात. स्वामी म्हणतात, काही लोक यशाची नुसती वाट पाहतात, पण काही लोक त्यासाठी मेहनत करतात आणि तेच यशस्वी ठरतात. नुसती यशाची वाट पाहणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. यश प्राप्तीसाठी थोडी तडजोड, काही मेहनत सुद्धा घ्यावी लागते. मेहनत ही सोनेरी चावी आहे, जी बंद भाग्याचा दरवाजाही उघडते. त्यासाठी मेहनत करावी लागते आणि प्रत्येक गोष्ट मनासारखी होते. कदाचित आता काही लोकांना वाटत असेल की सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, पण त्यांना हे कळत नसेल की मेहनत केल्याशिवाय कोणतीच गोष्ट मनासारखी होत नसते. स्वामी सांगतात, कदाचित जर तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या हव्या असेल तर तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुमच्या मनासारखी कोणतीच गोष्ट होणार नाही. यशाची दारे नेहमी उघडीच असतात, मात्र ती ओलांडून पुढे जाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आणि ती जर मेहनत तुम्ही घेतली तर खरे यशस्वी व्हाल. यशस्वी आणि अयशस्वी व्यक्ती फक्त धाडस आणि ज्ञानाचे नव्हे तर इच्छाशक्तीचाही फरक असतो. जग बदलण्याचा प्रयत्नात अपयश येईल. आधी स्वतःला बदला, त्यात यश मिळेल आणि नंतर जग आपोआप बदलेल. जेव्हा स्वप्नांची एक निश्चित मुदत ठरते तेव्हा आपोआप उद्दिष्ट होते. कर्माकडे कागद नाही आणि पुस्तकाकडे काहीही नाही, तरीही सुंदर जगाचा हिशोब त्यांच्याकडे असते. स्वामी म्हणतात, तुम्ही आज पाहून दुर्लक्ष करू नका, कारण पुढील येणारे काही मिनिटे तुमचं आयुष्य बदलून टाकतील.
ज्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत नाही, खरे तर त्याच आभार माना त्यांना, कारण त्या अडचणी वाटेला येणार होत्या पण स्वामींनी दूर केल्या. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, ते तुमची प्रत्येक वेळी मदत करत आहेत. फक्त तुम्हाला समजावे लागते की स्वामी तुमच्या सोबत आहेत, यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. जेव्हा तुम्ही काही गमावता तेव्हा त्यापासून मिळवलेला धडा मुळीच विसरू नका, कारण ते पुन्हा तुम्हाला वेळ येणार नाही. यश कधीही डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयशाला कधीही मनावर घेऊ नका, कारण या दोन्ही गोष्टी माणसाला खचवून टाकतात आणि त्याची प्रगती थांबवतात. जिंकण्याची मजा तेव्हाच येत असते जेव्हा सगळे तुमच्या हरण्याची वाट पाहतात. अरे बाळा, तुमच्या यशाची पातळी ही तुमची इच्छाशक्ती आहे. स्वप्न आणि निराशा हाताळण्याची क्षमता याद्वारे निश्चित केली जाते. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आता आपण काय करावे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर काही करायचे ठरवाल तर तुम्हाला ते करण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही मेहनत करणार नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही. काही गोष्टी तुम्ही सुरुवातीपासून प्रयत्न करत असाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्यात एक वेळा अपयशी व्हाल, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा त्याच गोष्टीत सुरुवातीपासून सुरुवात कराल तर तेव्हा तुमची सुरुवात एका अनुभवातून होईल आणि त्यावेळेला तुम्हाला यश मिळेल. स्वामी सांगतात, तुमच्या यशाची पातळी तुमची इच्छाशक्ती ठरवते. त्यामुळे तुम्हाला यशस्वी व्हायचं की नाही हे तुमच्यावर नाही तर तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. एकदा कोणतं काम सुरू केलं की अपयशाची भीती बाळगू नका आणि ते काम कधीच सोडू नका. ते सुरू ठेवा. जोपर्यंत तुम्हाला यश नाही मिळत तोपर्यंत ते सोडू नका. टीकेपासून बचावाचा एकच पर्याय आहे, काही न करणे, काही न बोलणे आणि काही न बनणे. पण याचाच अर्थ असा होतो की आपण हार मानली आणि आपल्याला ते मानायची नाही. यशस्वी माणसं बसून वाट पाहत नाहीत, तर ते पुढे चालत राहतात आणि लक्ष्य गाठतात. तुम्ही तुमचा वेळ फालतू वाया घालवू नका. आत्ताच सुरुवात करा. तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी मेहनत करण्यास सुरुवात करा. एक लक्षात ठेवा, कर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही आणि कष्टापेक्षा कोणतेही दुसरे कर्म नाही. एखादे काम कितीही अवघड असले तरीही ते जर चांगल्या मनाने आणि विश्वासाने केले तर यशस्वी व्हाल. एक लक्षात ठेवा, आयुष्यात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. अपयशाची चिंता सोडून द्या. तुम्हाला फक्त एकदा योग्य मार्गाची गरज असेल आणि ते तुम्हाला मिळेल सुद्धा. फक्त तुम्ही प्रयत्न करत राहा आणि अपयशाची चिंता सोडा. यशाचे चिंतन करा. तुम्हाला यश मिळेल. मार्गात येणाऱ्या अडचणी म्हणजे तुम्हाला उत्कर्षाकडे नेणारी पायरी असे होय आणि त्याकडून कधीच खचून जाऊ नका. स्वामी सांगतात, कदाचित तुमच्या जीवनात सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार यांच्या दोन लहरी येत असतील, पण तुम्ही नकारात्मक विचाराच्या लहरीला दूर करा, कारण जर तुम्ही सकारात्मक ऐकाल तरच ते करू शकाल. त्यामुळे सदैव सकारात्मक राहण्याचा एक छोटासा प्रयत्न करा. स्वतःला आनंदी ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे दुसऱ्याचा आनंद देण्याला प्रयत्न करणे. स्वामी म्हणतात, जर तुम्ही दुसऱ्याला आनंद देण्याचा एक छोटासा प्रयत्न कराल तर तुम्हाला आयुष्यात खूप यश मिळेल, खूप समाधान आणि आनंदी मिळेल. देव त्यालाच मदत करतो जो दुसऱ्याला चांगलं ठरवतो, जो दुसऱ्यासाठी चांगला राहतो. नशिबाचे डार ठोठावत बसण्यापेक्षा आपल्या कर्माचे वादळ निर्माण करा. ते दरवाजे आपोआप निघून जातील. यशस्वी होणे म्हणजे पराभव नाही, परंतु अयशस्वी होणे आणि पुन्हा प्रयत्न न करणे म्हणजे खचून जाणे आणि पराभव होय. पूर्ण जिद्दीने जग बदलण्याची इच्छा बाळगणाऱ्यापैकी काही मोजकेच हे कठीण लक्ष्य गाठू शकतात. यशाचे शिखर गाठण्यासाठी शक्ती गरजेची आहे. मग ते एव्हरेस्ट असो की व्यावसायिक असो की कोणता बिझनेस असो. व्यवहार कुशल बनवायचे असल्यास महान आणि यशस्वी लोकांच्या वागणुकींचे अनुकरण करा. ते काय करतात, का करतात आणि केव्हा करतात याकडे लक्ष द्यायला शिका. यशाचा कुठलाही मंत्र नाही, ते तर फक्त कष्टाने मिळते. आणि कष्टाचाही कुठलाच मंत्र नाही, ते कष्ट करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार. आपल्या समस्या स्वतःच ओळखा.
इतर लोक तर अडचणी निर्माण करतील. त्यांच्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नका आणि अपेक्षा ठेवत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे काम करत आहात. अपयश हे चुका सुधारण्यासाठी तसेच यश मिळवण्यासाठी दुप्पट शक्तीने प्रेरणा देते. आता ते आपल्यावर अवलंबून असते आपण त्यासाठी कशी आणि केव्हा प्रयत्न करतो. जोखीम मोठी असाध्य असेल तर मिळणारे यशही अभूतच असेल. एक लक्षात ठेवा, यशासाठी आपण जेव्हा प्रयत्न करू लागतो तेव्हा यशस्वी होण्याची सुरुवात झालेली असते. कोणत्याही कामाच्या प्रारंभीत लक्ष द्या. शर्टचे पहिले बटन चुकीचे लागले तर शेवटचेही चुकीचे लागल, मधातलेही चुकीचे लागतील. त्यासाठी एकदा सुरुवात चांगली करा, नंतर सर्व काही आपोआप चांगलं होत जाणार. आता करायचे नाही याचा अर्थ कधीच करायचे नाही. लक्ष कमी करू नका, प्रयत्न वाढवा. यशस्वी व्हायला कोणीच थांबवू शकणार नाही. उद्दिष्टपूर्तीच्या यशापेक्षा त्यासाठी केलेले प्रयत्न जास्त आनंद देतात, जास्त सुख आणि समाधान देतात. यशाचे दार नेहमी उघडे राहत असते, मात्र आपण जेव्हा जवळ पोहोचतो तेव्हा ते दिसू लागते. त्याआधी ते बंद वाटते, पण जेव्हा आपण त्याच्या जवळ पोहोचू तेव्हा आपल्याला कळेल की हे तर उघडेच आहे, फक्त आपण कधी या दिशेला आलोच नाही. कालपेक्षा आपण आज अधिक केलेले म्हणजेच आपली वाटचाल यशाकडे सुरू आहे. अपयश कितीही वेळा पदरी पडो, मात्र लक्ष केवळ विजयावरच असलं पाहिजे. स्वामी सांगतात, आव्हाने नेहमी स्वीकारावी, त्यातून यश मिळते किंवा एखादा धडा मिळते. आनंदी आणि चांगले दिवस यावेत म्हणून वाईट काळात झगडावेच लागते. जे स्वप्न पाहू शकतात तेच सत्यात उतरवू शकतात. एक लक्षात ठेवा, यशाचा दिवा हे खूप परिश्रमाने तेपतो. अत्यंत घनघोर वादळी हा दिवा विझवू शकत नाही, पण त्यासाठी आधी तेवढे प्रयत्न करावे लागतात. कुणाचीही वैयक्तिक लक्षणाकडे सततीची वाटचाल हेच यश होय. वाईट बातमी ही केवळ वेळ उडत जाते, चांगली बातमी म्हणजे तुम्ही त्या पायलट आहात. एक लक्षात ठेवा, प्रत्येक छोटे परिवर्तन हे एका मोठ्या यशाकडे अविभाज्य भाग असते. यश तळहातावरील रेषात नव्हे तर कष्टात आणि घामात राहिलेले राहते. संकटे आणि असर शूर जणांना घाबरू शकत नाही, उलट ते अधिक शूर होतात. काही लोक यशाची स्वप्न पाहतात आणि इतर लोक ती जगतात, कठोर कष्ट घेतात आणि पूर्ण करतात. इतरांना यशस्वी होण्यास मदत करून आपण जलद आणि चांगले यशस्वी होऊ शकता. लक्ष्य निश्चित करणे हे उद्दिष्ट गोष्टींना दृश्य स्वरूपात उतरविण्याचे पहिले पाऊल आहे. यशासाठी तयार न करणे म्हणजे अपयशासाठी तयारी करण्यासारखेच आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आणि तुम्ही प्रयत्न ही नावाची गोष्ट कधी करत नसाल तर तुम्ही अयशस्वी होणार हे खात्री आहे. एक लक्षात ठेवा, जर यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्न हे घ्यावंच लागतील. कदाचित काही गोष्टीत तुम्हाला अनुभवी नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे मला जमेल का, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर प्रयत्न कराल तर जमेल आणि न कराल तर जमणार नाही. आपण आलेल्या अपयशातून काही धडा घेऊ शकतो. तर एक लक्षात ठेवा, यश आपल्याला काही नाही तर खूप काही देऊन जाते. तुम्ही प्रयत्न करूनही अपयशी झाला तरीही प्रयत्न न करता यशस्वी मिळाल्यापेक्षा तुम्ही नेहमी उत्कृष्ट असाल. एक लक्षात ठेवा, प्रयत्न करून अयशस्वी होणारे व्यक्ती खूप जास्त प्रभावी आणि चांगले असतात, कारण ते प्रयत्नसुद्धा करतात पण अयशस्वी होतात. त्यामुळे जेव्हा ते पुन्हा प्रयत्न करतात त्यांना तेव्हा खूप काही गोष्टी समजतात आणि त्या पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या व्यक्तींना समजत नाहीत. छोट्या छोट्या प्रयत्नातूनच आकाशाला गवसणी घालण्याची यशस्वी पायरी होय. एक लक्षात ठेवा, नुसत्या इच्छेने काही बदल नाही होत, पण योग्य विचार आणि आपले त्यामागील कर्म आपल्यात खूप मोठा बदल आणू शकतात. तुम्ही सकारात्मक असाल तर तुम्हाला अडचण अडथळ्यावर ही संधी दिसेल. स्वामी सांगतात, आपल्याला फक्त संधीची सीमा वाढवायची आहे. यश तर निश्चित आहे. यश तुम्ही केलेल्या विचारांचा अंतिम परिणाम आहे. तो परिणाम आहे तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात ठेवा. निराशावादी व्यक्तीला संकट दिसते तर आशावादी व्यक्तीला संकटात संधी दिसते.
तुम्ही जर संकटात संधी शोधत असाल तर तुम्ही खूप काही करू शकता. तुम्हाला यशापेक्षा जर अपयशातून काही शिकायला मिळत असेल तर अपयशाला आपला भक्कम बनवते. अपयश तुमचा गुरु बनते आणि तेव्हा तुम्ही यशाकडे मोठी वाटचाल करता आणि एक मोठं यश घेऊन येता. जोखीम घ्यायला घाबरू नका, कारण जिंकल तर नेतृत्व कराल आणि हाराल तर इतरांना मार्गदर्शन कराल. त्या दोन्ही गोष्टीत फायदाच आहे. फक्त शक्य आहे ते तुम्ही प्रयत्न करा. शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असते. जर आपला निश्चय आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर अशक्यही शक्य होईल आणि जर ते नसतील चांगले तर शक्यही अशक्य होईल. तुम्हाला जिंकवण्यासाठी जो हार स्वीकारतो त्याच्यासाठी तुम्ही कधी जिंकू शकत नाही. पुस्तकातूनच सर्व धडे मिळतील असे नाही, काही अनुभवातूनही शिकावे लागतात. अनुभवाचे बोल हे खूप जास्त चांगले असतात, ते अनुभवावे लागतात. भाषांचा अनुवाद होऊ शकतो, भावनांचा नाही, त्या केवळ समजून घ्याव्या लागतात. सत्य 1000 पद्धतीने सांगू शकतो पण ते सत्यच राहणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते सत्य आहे, त्याला कितीही वेगळ्या आणि कितीही अलग भाषेत सांगा, आखरीला ते सत्यच राहणार. वाणी, आचरण आणि वागणुकीतून कुणाला त्रास होऊ नये याची काळजी घेणे म्हणजे ईश्वराची प्रार्थना करणे होय. प्रयत्न करण्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पुस्तके मित्र म्हणून सर्वात शांत व स्थिर, सल्लागार म्हणून सर्वोत्तम सुलभ आणि बुद्धिमान, तर शिक्षक म्हणून सर्वोत्तम ध्येयवान आहेत. शक्य आणि अशक्य यामध्ये 2 गोष्टी असतात. एक, जर तुम्ही त्यासाठी प्रयत्न पहिल्यांदा करत असेल तर तुम्हाला ते अशक्य वाटेल, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा प्रयत्न कराल तर तेव्हा तुम्हाला ते शक्य वाटेल आणि जेव्हा तिसऱ्यांदा प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. विपरीत परिस्थिती असेल तेव्हा माणसाचा प्रभाव अथवा पैसा कामाला येत नाही, प्रभाव आणि संबंध कामाला येतात. एक लक्षात ठेवा, काही वेळ अशी असते तेव्हा तुमचा पैसाही तुमची साथ देत नाही, पण काही वेळ अशा असतात जेव्हा पैशाशिवाय दुसरं कोणीच साथ देत नाही. वचन देऊन आपण आशा निर्माण करीत असतो, ते वचन पूर्ण केल्यानंतर विश्वास दृढ होतो. स्वामी सांगतात, केवळ स्वतःला मोबदला चांगला मिळावा म्हणून सत्य कार्य न करता इतरांना आनंद मिळावा म्हणून सत्य कार्य करत राहा. केवळ स्वतःला मोबदला चांगला मिळावा म्हणून सत्य कार्य जर तुम्ही करत असाल तर खूप चुकीची गोष्ट आहे. स्वामी सांगतात, हे सर्व काही चुकीची आहे आणि असे करणे आपल्या चरित्राला शोभा देत नाही. आयुष्य हे चांगल्यासाठी आहे, त्याचा चांगला वापर करा. तुम्हाला आनंदही मिळेल आणि मोबदलाही मिळेल, फक्त ते चांगल्या दिशेने करा. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आशा कधी संपत नाही आणि देव कधी नाहीसा होत नाही. देव तुमची तेथून साथ देतो जेथून तुम्हाला वाटते की आता आपली कोणीच साथ देत नाही. आपल्या संस्कृतीत जे काही सुंदर, शुभ, कल्पनाकारी आणि मंगलमय आहे त्या कल्पना नारी रूपात करण्यात आली आहे. सदाचारी व्यक्तीला सर्वांची आवडती आणि खास असते. एक लक्षात ठेवा, तुमचा स्वभाव हे लोकांना आवडतो, तुम्ही तर फक्त एक निमित्त मात्र असता. सत्य आणि चांगुलपणा आपल्याच्या अंगी असेल तर जगभर सगळं काही आपल्याला मिळवता येते. वाचन, दर्शन आणि श्रवणांचा छंद असेल तर चांगल्या गोष्टी करण्यासाठी सवय आपोआप आवडते. एक लक्षात घ्या, तुम्ही जर काही करण्याची इच्छा ठेवत असाल तर त्यासाठी मेहनत करण्याची सुद्धा इच्छा ठेवा. तुमचे विचार मुक्त असायला हवे, मात्र संस्काराशी कायम बांधित असले पाहिजे. तुमचे संस्कार सांगतात तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे असू शकतात किंवा तुम्ही कसे होते. तुमच्या संस्कारावरून कोणीही हे अंदाजा बांधू शकतो की तुमचा स्वभाव कोणत्या प्रकारचा आहे. त्यामुळे संस्कार कधीच सोडू नका. इतरांमुळे आनंद द्विगुणित होतो हे खरे आहे, परंतु तो त्यांच्यावर अवलंबून नसतो, तो फक्त असतो तर तुमच्यावर अवलंबून. माणसाला येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून शक्ती, धाडस आणि आत्मविश्वास वाढतो. आपल्या चारोबाजूसी असे लोक जमा असतात जे आपल्या प्रगतीत मदत करू शकतील. पण एक लक्षात ठेवा,
काही गोष्टी अशा असतात जे आपल्याला मागे ओढतात, जसं काही लोक आपलेच असतात पण आपल्यालाच मागे ओढतात. एकमेकांवरील प्रेम आणि जिव्हाळ्याच्या लोकांच्या साथीमुळे खरे सुख मिळते. पण कधी काळी असे होते की काही लोक आपलेच असतात पण आपले म्हणूनच ते आपल्यावर जळतात. कधी कधी वाईट वेळ ही चांगल्या लोकांची भेट होण्यासाठी आलेली असते, हे कधी विसरू नका. कधी कधी तुम्हाला वाईट वेळेत काही असे लोक मिळतात जे तुमच्या आयुष्यात एक नवीन मार्ग देतात. सर्वांना समान वागणूक देणारी व्यक्ती हीच खरी महान असते. सकारात्मक व्यक्ती इतर लोकांची सदैव सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते. अडचण मोठी आहे, ध्येयाला सांगू नका. अडचणींना सांगा की तुमचा धीर सुटलेला नाही. तुम्ही अजूनही प्रयत्न करत आहात. तुम्ही अजूनही संयम ठेवला. शिस्त हा असा अग्नी आहे ज्यातून आपली प्रतिभा आणि क्षमता चकाकते. स्वामी म्हणतात, तुम्ही आजचा हा स्वामी संदेश मन लावून ऐकत आहात. एक लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त आहात. तुम्ही त्यांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहात. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडणार आहे. येत्या आठवड्यात त्याचा तुम्हाला चांगला अनुभव सुद्धा येईल. फक्त लक्षपूर्वक हा पूर्ण ऐका. स्वामी म्हणतात, तुमच्या जीवनात जर चमत्कार पाहायचा असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर का तुम्हाला तुमच्या जीवनात आनंदाची बातमी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये 01 असा अंकी नंबर टाईप करा. तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. कदाचित तुम्ही हा संदेश आत्तापर्यंत ऐकत आला आहात तर तुम्ही खूप सुखी आणि आनंदी राहणार आहात. कारण स्वामी त्यांचे चमत्कारी शब्द काही या 2 लास्टच्या मिनिटामध्ये सांगत आहेत. स्वामी म्हणतात, आयुष्य हे असे जगा की ज्याला असं वाटलं पाहिजे की याच्या जीवनात काही चिंता आहे की नाही. पाहणाऱ्याला असंच वाटलं पाहिजे की हा व्यक्ती इतका बिनधास्त कसा जगत आहे. एक लक्षात ठेवा, व्यक्तींना असं वाटलं पाहिजे जे की तुम्हाला पाहत आहात की तुम्ही कसे जगता. तुमच्याकडे काही गोष्टी आहेत किंवा काही नसतील, यावरून तुमच्या जगण्याचा त्यांनी अंदाज बांधलाच नाही पाहिजे. असे आयुष्य जगून तर पहा, मग तुम्हाला कळेल आयुष्याचे खरे सुख काय आहे. स्वामी म्हणतात, ज्यांनी आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकलाय त्यांना माझा आशीर्वाद लवकरच मिळणार आहे. फक्त स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ.